स्ट्राइक वरती आपण पाहतोय बोपाटा टीमकडनं वैयक्तिक पहिलं षटक आपण पाहतोय अजय पवार। पहिलाच बॉल हुक केला जातोय, फटका भरपूर चांगला पाहायला मिळालाय। बॉल चाललाय लोका ब्लिझरच्या गॅप मधना येतो, एक दमदार चौकार पाहायला मिळालाय आणि इथं पंचांनी इशारा केलाय हाईट फॅक्टर इथं स्क्रीन वरती चेक केला जाईल। क्या बात आहे, इथं पारितोषिक देखील लागले गेलाय। षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। सुरेश मेघाल शेट यांच्याकडनं षटकार हॅट्रिक, दिलाचे दिलदार माणूस। खरं तर त्यांचे आमचे जवळचे मित्र आहेत। हे सध्या आपल्या रिप्ले ऍक्शन वरती आपल्याला हे चित्र पाहायला मिळतंय, खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय। बॉल आल्यानंतर थोडस कमबॅक केला आणि हा जर पाहिला तर येस नो बॉल असणार आहे। पहा पहिलाच बॉल थोडस खराब पाहायला मिळतोय अजय पवारच्या माध्यमातून। अशा चुक्या कमी पाहायला मिळतात आणि आज पहिलाच बॉल फेकला आणि पहिलाच बॉल 9, ह्या बॉल वरती फ्री असणार आहे। पहा एकूण धावा मिळतील 5। क्या बात आहे, सुरेश मेंगाळ एक दमदार व्यक्तिमत्व। आज खांदा टीम खरं तर पॅक केली गेली आणि खरं तर त्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल। प्रत्येक टीम्स म्हटलं तर प्रत्येक एक चांगली व्यक्तिमत्व आज त्यांचं नाव खरं तर चर्चेत असलेलं आज खरं तर खांदा टीम आज पाहायला मिळते। एक दमदार चौकार पाहायला मिळाला स्ट्राइक वरती आपण पाहतोय सुदाम नाईकला त्याच्या बॅट मधनं 2 चौकार पाहायला मिळतंय। एक चांगला कमबॅक केलाय, 5 षटकांची मॅच पाहायला मिळेल। गोलंदाज अजय पवार नाराज असेल। आज मोपाडा टीमकडे थोडेसे खेळाडू कमी पाहायला मिळतात। आज जर पाहिलं तर एक चांगला मोठा संघ आहे आणि आज खरं तर ह्या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलाय। क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला तर वेग भरपूर पाहायला मिळतो। पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल, एक अव्वांतर धाव मिळते आणि एक अव्वांतर धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते। धावसंख्या जर पाहिली तर 10 या आकड्यावरती पडली गेली। आतापर्यंत फक्त जर पाहिलं तर 2 बॉलचा पेस केलाय सुदाम नाईकनं आणि 8 धावींवरती आपल्याला पाहायला मिळतोय। एक चांगला कमबॅक केलाय खांदा टीमनं। गोलंदाज पुन्हा एकदा त्या गोलंदाज ट्रॅकवर ऑफ साइडच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केला जातोय। फटका भरपूर चांगला, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय। बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, इथे एक दमदार चौकार मिळतील धावा 4। थँक्यू मनोज। उपस्थिती प्रमुख पाहुणे आपण पाहतोय निश्चितच रमेश उगडा युवा उद्योजक सत्तेची वाडी म्हणून ज्यांच्याकडे आपण वारंवार बघतो, तसेच सुरेशभाई मेंगाल युवा उद्योजक औषधची वाडी, त्याच्यानंतर त्यांच्या संवेदामध्ये बसले गेलेत आपण पाहतोय अशोक वाघाची वाडीचा एक दमदार नेतृत्व। खरं तर आपण त्यांच्याकडे बघित असताना शांत संयमी व्यक्तिमत्व आमच्या मंचावरती उपस्थिती, तसेच ग्रुप ग्रामपंचायत सदस्य अर्जुन सर आपण पाहतोय, तसेच त्यांच्या संवेदामध्ये आज बसले गेलेत राजाराम सरांना सुद्धा आपण बघतोय। या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनशा सहर्ष स्वागत करतोय। तसेच रमेश उगडा सरांकडनं या स्पर्धेसाठी आर्थिक डोनेशन 1001 रुपयांची देणगी आम्हाला लाभली गेली। तसेच आपण पाहतोय सुरेश मेंगाल सरांकडनं स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेसाठी पुरस्कृत केली गेली। तसेच आपण पाहिलं गेलं तर अर्जुन सरांकडनं या स्पर्धेला तब्बल 1001 रुपयांची देणगी। या सर्व दानशूर व्यक्तीचं मी पुन्हा एकदा मनशा आमच्या आयोजकाच्या वतीनं आभार व्यक्त करतो। ओव्हर टू मनोज। थँक्यू सो मच प्रकाश। मॅच इम्पॉर्टंट पाहायला मिळते, खरं थोडस खराब फंबलिंग पाहायला मिळते। ही तर काय घडलं जात आहे, ज्या फलंदाजाकडनं मोठे फटके पाहायला मिळाले तो फलंदाज सध्या तंबूच्या असण्याला एक मोठा धक्का बसतोय खांदा टीमला। सुदाम नाईक बॅक टू द डगआउट। खरं तर कमबॅक केला अजय पवारचं कौतुक केलं पाहिजे। एक महत्वाची विकेट सध्या तंबूच्या असण्याला पाहायला मिळते। खरं तर थोड्याशा पहिल्या बॉलवरती आपण जर विचार केला, पहिले 2 बॉल खराब फेकले, 2 मोठे फटके पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर व्हाईटच्या स्वरूपात आपल्याला थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळाला आणि एक नशिबाचा चौकार मिळाला, तिथे मिळाला 5 धावा आणि त्याच्यानंतर कमबॅक केला अजय पवारनं आणि एक महत्वाचा बिग हिटर सध्या तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय। पहिला धक्का बसतोय सुदाम नाईकच्या माध्यमातून। धावसंख्येत जर पाहिलं तर 19 धावा सध्या आपण पाहायला मिळत आहे। या षटकाचा आपण जर विचार केला तर
3 बॉलचा खेळ इथे संपला जातोय आणि 3 बॉलचा अध्यापक खेळ बाकी. पहिलं षटक पॉवर प्लेचं, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्याचा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग करत असताना खांदा टीमला, आणि ते दाखवले सुदाम नाईकनं. सध्या आपण जर पाहिलं तर 19 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय 3ऱ्या क्रमांकावरती अजय नाईक, एक अष्टबळी खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये. ही खेळाडूचं एक चर्चेत असलेलं नाव आज सध्या आपण पाहतोय खांदा टीम कडे पाहायला मिळतो. एक बिग हिटर आणि त्याच्या आगेच फाईट करेल अजय पवार. फटका फसला जाते, शत्रशकाही तिथे तैनात. थोडस करा फंबलिंग पाहायला मिळालं, एक सिंगल मिळालं, दुसरीचा प्रयत्न आणि तर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. रनिंग द विकेट मिळतील धावा 2 आणि या 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळाले. जरी पहिले षटक महागड असलं तरी हरकत नाहीये, कारण एक महत्वाची विकेट जर सुदाम नाईक जर शेवटच्या ओव्हरपर्यंत ह्या मैदानामध्ये पाहायला मिळाला असता तर कदाचित मोठे फटके पाहायला मिळाले. यॉर्कर पद्धतीचा बॉल स्टेट ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. फटका भरपूर चांगला, बॉल निघून चालले, वन बॉल सीमा रेषा पार येतो. एक दमदार चौकार बॅटिंग करत असताना आपण पाहतो अजय नाईकच्या बॅट मध्ये एक दमदार चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साईने धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाले. या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल पाहायला मिळेल. या बॉलवरती एखादा बिग हिट पाहायला मिळेल का? गोलंदाज पुन्हा एकदा तयार अजय पवार. फक्त सन्मान दिला, गॅप मध्ये चेंडूला ढकलला, तिथपर्यंत एक मिळेल सिंगल. एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. 26 धावा पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलं जाते आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा बॅटिंग करत असताना खांदा टीम कडनं पाहायला मिळते. एक फलंदाज तंबूच्या आसराला पाहायला मिळतोय. समाधान ठाकरे, नितीन असतील आणि दीपक यायचं व्यासपीठावरती. तुमचे अशोक दादा तुम्हाला बोलवत आहे, तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचं आमचं व्यासपीठावरती. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज त्यांची टीमचं आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आज तारे सितारे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पहिले षटक संपले. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा, एक फलंदाज, महत्वाचा विकेट सध्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळालाय सुदाम नाईकला. आणि 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपण पाहतोय अजय नाईकला, सध्या स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय. खांदा टीम म्हटलं तर खैरवाडी ज्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या युट्यूबच्या माध्यमातून, ही स्पर्धा पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये खरं तर हा संघ चॅम्पियन ठरला होता आणि विजय शेठ पाटील ट्रॉफी मध्ये देखील हा संघ आपल्याला पाहायला मिळत होता. आज जे महाराष्ट्र चषकामध्ये पाहतोय पंच बॉल आहे की नाही, डेड बॉल असणार आहे पहा. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक मयूर हा गोलंदाज पाहतोय मोबाटा टीम कडनं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 26 धावा, थोडस मागणं षटक अजय पवारचं पाहायला मिळालं. आणि त्या टीम्स मध्ये खरं तर जरी 60 ते 70 धावा जरी काढल्या तर पुढच्या इनिंग मध्ये बिग फॅट मॅच पाहायला मिळेल. पहिलाच बॉल वेग भरपूर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. कमालीची बॉलिंग पाहायला टकले. सध्या आपल्या रिप्ले ऍक्शन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतो मयूरला. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळाला. उसळी घेतली आणि बॉल निघून चालला इस्टिकच्या हातामध्ये. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅटची इनर एज लागली जाते. धोक्याची घंटा. अजून एक मोठा धक्का बसतोय खांदा टीमला. अजय नाईक बॅक टू द डगआउट. क्या बात आहे, खूप चांगली अटॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये महत्वाची विकेट काढली आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची तो फलंदाज तंबूच्या आसराला पाहायला मिळतोय. 2 मोठे विकेट सध्या तंबूच्या आसराला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना खांदा टीम कडनं अजय नाईकचा आपण थोडस कमी फटके पाहायला मिळते. ज्या फलंदाजाकडे मोठे स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळाले असते, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी आपल्याला मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज मोपाटा टीम्स का ओळखली जाते आज खरं तर विचार केला तर शुभम नाईक कुठेतरी कमी पाहायला मिळतोय. शुभम नाईकचा विचार केला तर रायगड प्रीमियर लीग मध्ये त्या खेळाडूची चर्चा सध्या आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर प्रशांत पवार बिग हिटर आज त्या टीम्स मध्ये पाहायला मिळतोय. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण मगाशी उल्लेख केला. टॉस केल्यानंतर थोडस काहीशा कारणामुळे ती टीम्स लेट झाली आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. खांदा विपक्ष मोपाडा. गोलंदाज तयार. क्या बात आहे. आल्या मात्र सुरुवात केली फलंदाज गुर्राच्या बॅट मध्ये एक दमदार चौकार पाहायला मिळतोय.
येतोय चौकार आणि चौकाराच्या पद्धतीने धावसंख्येत भर धावसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावरती पोहोचली गेली. चांगला कमबॅक करावं लागेल. 5 षटकाची मॅच, दुसरं षटक चालू असताना सध्या धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकाचा आपण जर विचार केला तर 3 बॉलचा खेळ अद्याप संपला जातोय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय मयूरला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका भरपूर चांगला, व्यासपीठाला मानवंदन देणारा फटका. 1 बाउन्स येतो, एक दमदार चौकार गुरुनाथच्या बॅट मधना. क्या बात आहे. खरं तर या खेळाडूची चर्चा आपण जर पाहिली तर हाही खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि आज तर गावासाठी आज त्यांची टीम्स आज या मैदानामध्ये उतरली गेली. पुन्हा एकदा थोडस चेंजेस पाहायला मिळाला. बॉलिंगच्या अटॅकच्या माध्यमातून जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडस लेग स्पिन पाहायला मिळतं. हे रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतं. टप्पा पडला, फलंदाजाला बॉलचा अंदाज समजला नाहीये आणि फलंदाज जागेवरती थांबला, बीट्स आला आणि त्याच्यानंतर एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना खांदा टीम आज आपल्याला महाराष्ट्र चषकामध्ये पाहायला मिळते. एक दमदार आयोजन. पुन्हा एकदा बॅट चेनेरी, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार, येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 38 धावा. आणि आता इथं जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ संपला जातोय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर प्रथम बॅटिंग करत असताना खांदा टीमच्या आपण जर पाहिलं तर 38 धावा. एक फलंदाज सध्या तंबूच्या आसराला पाहायला मिळतोय. दोन्ही गोलंदाजावरती केलेल्या तुफानी बल्लेबाजी त्या आपल्याला पाहायला मिळते. सुदाम नाईकच्या बॅटमध्ये आपल्याला 2 चौकार, त्याच्यानंतर एक चांगला कमबॅक केला अजय पवारनं आणि त्याच्यानंतर एक महत्वाची विकेट पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाज असताना एक मोठा विकेट अजय नाईकचं पाहायला मिळालं आणि हे 2 खेळाडू माथावर सध्या तंबूच्या आसरावर पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ संपला जातो. 38 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळाले. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक. गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो गोलंदाज प्रशांत पवार, मोपाडा टीमचा एक कॅप्टन गोल सध्या, टीमचा कॅप्टन गोल सध्या आपल्याला गोलंदाज ट्रॅकवरती पाहतोय. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल हुक केला जातोय, फटका फसलाय. गोलंदाजावरती पवारला पाहतोय आणि इथं थोडस खरा फंबलिंग पाहायला मिळते. तिथपर्यंत मिळतील धावातून. कदाचित जर हा जल टिपला असता तर एक बिग हिट आणि एक मोठा धक्का बसला असता बॅटिंग करत असताना खांदा टीमला. थोडस खराब फंबलिंग पाहायला मिळालं. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्येत पर धावसंख्या जर पाहिले तर 40चा आकडा पार केला जातोय. 3रं षटक चालू असताना या षटकामध्ये कमीत कमी धाव देणं खूप गरजेचं असेल मोपाडा टीमला. फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना चुकी करणार नाहीये. फलंदाज होईल बाद आणि अचानक एक धक्का बसेल खांदा टीमला. फलंदाज आपण पाहतोय नवनाथ बॅक टू द डगआउट. फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला. रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकांनी एक चांगला झेल टिपला गेला, प्रॉपर हातामध्ये बॉलला आढळला आणि एक विकेट प्राप्त केली जाते आणि एक महत्वाची विकेट खांदा टीमला पाहायला मिळते. आज खरं तर प्रशांत पवार आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. खरं तर त्या खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे. आज इंस्टाग्राम वरती आपण जर पाहिलं तर प्रशांत पवारचं नाव टाकल्यानंतर त्यांचे फॉलोअर्स आणि त्यांचे जे वेगवेगळ्या पद्धतीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर आज बोपाडा संघ काय चर्चेत असलेला आज या विभागामध्ये पाहतो. आज हे गट म्हटल्यानंतर आज तारे सितारे आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि पहिली बिग लढत पाहायला मिळते. टॉस जिंकला खांदा टीमने, प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि एक शतरक्षक करण्याचा निर्णय दिला गेला आहे मोपाडा टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा या प्रशांत पवार. ऑबिक शॉट पाहायला मिळाला. शतरक्षक आहे त्याला फटका फसला. थोडस खरा फंबलिंग पाहायला मिळालं. तिथपर्यंत एक मिळेल सिंगल, परंतु बॉल जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. इथे एक दमदार चौकार, एक नशिबाचा चौकार पाहायला मिळते. 4 धावा आणि या 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळते.
खूप चांगलं टेलिकास्ट रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. बॅटच्या मधून बॉल पकडला आणि गॅप शोधली, थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळाला आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक दमदार चौकार पाहायला मिळाला. सर मोपाडा टीमला जर ह्या मॅच मध्ये कमबॅक करावं असेल तर डॉट बॉल येणं खूप गरजेचं असेल, विकेट काढणं खूप महत्वाचं असेल. तर एकीकडे जर पाहिलं तर खांदा टीम चांगली परफॉर्मन्स सध्या आपल्याला पाहायला मिळते प्रथम बॅटिंग करत असताना. क्या बात आहे, प्रॉपर यॉर्कर, परंतु खरा फंबलिंग पाहायला मिळालाय. परंतु इथं काय घडलंय याच्यावरती अपेक्षा पाहायला मिळेल. पंचाचं इथं अजून या खोल येणं बाकी आहे, परंतु बॅट कट गेला जातोय आणि बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. एक दमदार चौकार पाहायला मिळतोय. एक नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. 4 धावा मिळतील. 4 धावांनी धावसंख्येत जर पाहिली तर 48 धावा धावेवरती पाहायला मिळाले. खूप चांगला बॉल टाकल्यानंतर आपल्याला पाहिलं तर रिप्ले ऍक्शन प्रॉपर यॉर्कर, थोडीशी नॉर्मल बॅटची कड पाहायला मिळाली आणि 2 शतरक्षकाच्या मधून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एक नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार प्रशांत पवार स्ट्राईक नव्हती, फलंदाज पाहतोय आपण मंगेश. हा बॉल थोडस स्लो पाहायला मिळाला, कारण थोडस चेंजेस पाहायला मिळाला. फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला आणि एक सिंगल पाहायला मिळाली आणि एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत 49 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना खाता टीमने एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केलाय आपल्या टीमसाठी. क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न, थोडस बाहेर चेंडू पंच आमच्याकडे बोलतात. व्हाईट बॉल, एक आव्हान तर धाव, थोडासा खराब गोलंदाजी सध्या आपल्याला प्रशांत पवारच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक आव्हान तर धाव मिळेल. एक आव्हान तर धावणे धावसंख्येत जर पाहिली तर 50चा आकडा पार केला जातोय. चांगली बॅटिंग खाता टीम कडनं पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. बॅटची एनर्जी गॅप चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. तिथपर्यंत एक मिळेल सिंगल. दुसरीचा प्रयत्न, ठोक्याची घंटा, परंतु खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि तिथपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. या 2 धावींनी धावसंख्येत भर पडली जाते. या 2 धावींनी जर विचार केला तर 52 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळतात. या षटकाचा आपण जर विचार केला तर षटक क्रमांक 3 संपलं जाते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 52 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप करा, मोपाडा टीम उशीर करू नका प्लीज. चला पाण्याची मागणी केलेली जाते, जायचं पाणी घेऊन लगेच. समाधान ठाकरे, दीपक आणि त्यांच्यासोबत ते मित्र परिवार असणार. अशोक वाघ बोलवते तुम्हाला. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज थोडं सहकार्य करा. या तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक दमदार आयोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. समाधान ठाकरेचा विचार केला तर एक अष्टबली खेळाडू, आज एक गराडा टीमचा एक बिग हिटर म्हणून चर्चेत असलेले हे नाव. हॅलो, चेक माईक चेक. तर पारधी एंटरप्राइजेसचे मालक भाई नितेश भाई पारधी यायचं आमच्या मंचावरती असणं व्हायचंय. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं नानोशी ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान भाई ठाकरे, त्यांच्या सभेदामध्ये आपण पाहिलं गेलं तर दीपक शेठ, पूर्ण गराडा मित्र परिवार आमच्या या मैदानावरती आला गेलाय. तुम्हाला विनंती असेल, तुमची जागा इतर कुठेही नसून आमच्या मनामध्ये आहे, तर तुम्ही यायचंय मंचावरती, आमच्या मंचावरती येऊन असणं व्हायचंय. पारधी एंटरप्राइजेसचे मालक नितेश भाई पारधी या. नित्या O2 मनोज. क्या बात आहे. अनिकेतचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल होती एक विकेट पाहायला मिळते बॅटिंग करत असताना खांदा टीम. फलंदाज होईल बाद आपण पाहतोय मंगेश बॅक टू द डगआउट. मंगेशचा आपण विचार केला सध्या आपल्या हे रिप्ले ऍक्शन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर वेग भरपूर पाहायला मला, बॅटची एनर्जी आणि शतरक्षाने दिलेली साथ प्रॉपर झेड टिपला जातोय आणि एक बिग हिट धक्का बसला जातोय खांदा टीमला. धावसंख्या जर पाहिली तर 52 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळते. 4थं षटक गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय अनिकेत आणि पहिल्या बॉलवरती एक बिग हिट धक्का बसतोय खांदा टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय.
सुनील नाईक एक अष्टपैलू खेळाडू आहे. याही खेळाडूची एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला ह्याच क्रीडांगणावरती पाहायला मिळालाय. परंतु ह्या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. प्रॉपर यारकोर पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शनमध्ये फक्त चेंडूला दिशा दिली आणि तिथपर्यंत एक मिळेल सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर 53 धावा दाखलवरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना खांदा टीम कडनं जे या स्पर्धेचं जे आजचे लॉर्ड्स आपण मगाशी जाहीर देखील केले आणि सेकंड राऊंड असणारे पहा ते टीम्स जर लाईव्ह बघत असतील तर थोडं लवकर यायचा प्रयत्न करा प्लीज. या मॅच कडे फटका भरपूर चांगला. तिथपर्यंत अजून एक मिळेल सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या जर पहिली तर 54 धावा दाखलवरती पाहायला मिळत आहे. आज एक गट पाहायला मिळतो आणि पहिली बिग लढत पाहायला मिळाली. टॉस जिंकला खांदा टीमने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि एक चांगला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय. थप्पा पडल्यानंतर थोडासा खालून बॉल गेल्यानंतर बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून चाललाय इस्ट्रिकच्या हातामध्ये. डॉट बॉल कमबॅक केलं जातं. पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर धावा पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या या षटकामध्ये थोड्याशा कमी धावा पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना खांदा टीम कडनं. स्लो पद्धतीचा बॉल फटका बघितला. भरपूर चांगला फटका पाहायला मिळतोय. व्यासपीठाला मानवंदन देणारा फटका. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार. इथे एक दमदार षटकार पाहायला मिळतोय. या षटकाच्या साईडने धावसंख्या जर पाहिली तर 60चा आकडा पार केला जातोय. सध्या रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. स्लो पद्धतीचा बॉल फटका बघितला. बॅटच्या मधोमध पकडला आणि बॉलला पाठवून दिला सीमा रेषेच्या पलीकडे. एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला 6 धावांसाठी. गोलंदाज आपण पाहतोय अनिकेतला. आतापर्यंत या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल असणार. या बॉलवरती डॉट बॉल काढणं खूप महत्वाचं असेल. मोपाडा टीमचा खेळ संपला जातोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 60 या आकड्यावरती पाहायला मिळते. चला मोपाडा टीम उशीर करू नका. लगेच स्पीडअप करायचंय. अजूनही जर पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पहिले राऊंडचे सर्व मॅचेस आपल्याला 5 षटकांचे पाहायला मिळतील आणि पहिली बिग लढत पाहायला मिळते. खांदा विपक्ष मोपाडा दोन्ही बल्लाढ्य टीम्स आज एकमेकांच्या लढतीला पाहायला मिळते. आज अजय पवार आणि प्रशांत पवार हे मोपाडा टीम साठी खरं तर 2 खेळाडू खूप महत्वाचे असणार आहेत. या 2 खेळाडूला पुढच्या इनिंग मध्ये मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. कारण प्रथम बॅटिंग करण्याचा टार्गेट आपण जर विचार केला तर 60 धावांचा पल्ला गाठलाय. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आणि जर 5वा गोलंदाज कोण असेल याच्यावरती पूर्ण चर्चा सध्या आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रशांत पवारला प्रश्नचिन्ह पडलाय. चला लगेच स्पीडअप करा. उशीर करू नका. जरी या 60 धावा जरी या षटकामध्ये जरी 10 ते 15 धावा आल्या तर पुढच्या इनिंग मध्ये खरं तर कमबॅक करेल मोपाडा टीम. परंतु अजय पवार आणि प्रशांत पवारला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक 5वं षटक आपण पाहतोय विकीला मोपाडा टीम कडनं आणि ह्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर खांदा टीमला चांगली बॅटिंग करावं लागेल. 6 बॉल मध्ये मोठे फटके येणं खूप गरजेचं असणार आहे. स्ट्राईक हेडवरती फलंदाज आपण पाहतोय या गुरुनाथ. आतापर्यंत जर पाहिलं तर 15 धावेंवरती सध्या खेळतोय गुरुनाथ खांदा टीम कडनं. एक चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. थोडस फंबलिंग पाहायला मिळाला. चांगला वेग गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक सिंगल मिळाले आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 61 धावा दाखलवरती पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईक हेडवरती फलंदाज पाहतोय सुनील. मगाशी उल्लेख केला त्याचा प्रत्युत्तर देखील पाहायला मिळाला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात परंतु बॉल चाललाय आउट ऑफ द पार. इथे एक दमदार बिग हिटर एक बिग 6 पाहायला मिळतोय. या षटकाच्या साईने धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 67 धावा दाखल होते पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती सिंगल त्याच्यानंतर केलेले आक्रमण आणि एक दमदार षटकार पाहायला मिळतो. रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती. भरपूर फटका पाहायला चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाने थोडीशी खराब फंबलिंग पाहायला मिळाली आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक दमदार षटकार पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाज स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा स्टेटअपमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे येतोय तिथपर्यंत मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर. 68 धावा दाखल पाहायला मिळतात. स्ट्राईक हेडवरती आपण पाहतोय गुरुनाथला आणि गुरुनाथ या खेळाडू म्हटलं विचार केला तर खांदा टीमचा त्या खेळाडूकडे अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची आणि तो षटकार चौकार ठोकू शकतो परंतु मैदानामध्ये सिद्ध करावा लागेल. क्या बात आहे. टायमिंग चांगला. फटका भरपूर पाहायला मिळाला.
आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. बिग षटकार आणि एक षटकाराच्या साईडने पुन्हा एकदा धावसंख्येत जर पाहिली 74 धावा. खूप मोठा डोंगर लसरा घेत. हे रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती. टप्पा पडला आणि प्रॉपर गॅप शोधली आणि बॉलला पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय गुरुनाथच्या बॅटमधनं. आतापर्यंत जर पाहिलं तर 22 धावेंवरती गेलतोय फलंदाज गुरुनाथ. कमबॅक आणि खरं तर कमबॅक केलंय या प्रथम बॅटिंग करत असताना खांदा टीमनं. यॉर्कर पद्धतीचा हेलिकॉप्टर बॉल. बॉलला उडवलाय ब्लॅक स्क्रीनच्या वरतून. बॉल जाते आउट ऑफ द पार. गुरुनाथच्या बॅटमधनं येतोय दमदार षटकार. 6 धावा. क्या बात आहे. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हे सध्या रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीन वरती. प्रॉपर यॉर्कर बॉल बॅटच्या मधून पकडला आणि स्ट्रेट ऑफ मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या मधून बॉलला उडवला आउट ऑफ द पार. पुन्हा एकदा मोठा फटका. वा भाई वा, क्या बात आहे. कौतुक केलं पाहिजे गुरुनाथचं. आणि तिसरी आणि आजच्या दिवसामधली पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये षटकार हॅट्रिक गुरुनाथ या फलंदाजाच्या नावावरती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना खांदा टीम आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल ही मॅच संपल्यानंतर. सुरेश मेघाल यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज षटकार हॅट्रिक साठी. आणि खरं तर आज त्यांनी टीम टी पॅक केली आहे आणि आज ते खुश असणार. 5 षटकांचं खेळ संपलं जातं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 86 आणि 87 धावांचा पाठला करायचे पुढच्या इनिंग मध्ये भोपाडा टीमला. अजय पवार आणि प्रशांत पवार या 2 खेळाडूला मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत राहणं खूप गरजेचं असणार आहे. का मोठा टार्गेट आहे आणि तो टार्गेट सेट करायचंय. तर इथं आलेल्या मान्यवरांचं इथं आपण स्वागत करून घेऊया. जय महाराष्ट्र संघ धामणी आयोजित जय महाराष्ट्र चषक 2025 एक दमदार आयोजन. तर मी विनंती करतोय की स्वागत करून घेऊया. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आले आणि खरं तर एक चांगले योगदान या स्पर्धेला पाहायला मिळालं. सुरेश मेंगाल साहेबांचं इथं स्वागत करेल मी विनंती करतोय. त्याच्या माध्यमातून आपल्याला जर पाहिलं तर स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेसाठी त्यांनी एक चांगलं डोनेशन दिलं गेलंय. तर रामदास खंडवी या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या हस्ते मेन साहेबांचं इथं स्वागत केलं जातोय. मंगेश दादा मेंगाळ सुरेश मेंगाळ यांच्या हस्ते शाल प्रेमाचं प्रतिफल देऊन त्याचं स्वागत केलं जातोय. आणि त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल देखील दिली गेली. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर आपण पाहतोय त्याच्यानंतर स्वागताचा कार्यक्रम इथं होण्यात येईल. मी विनंती करतो रमेश दादा उघडा ब्रदर्स एंटरप्राइजेस चांगली ओळख त्यांची या विभागामध्ये. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर खंडवीला विनंती करतो त्यांच्या पवित्र शुभ हस्ते माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन इथे स्वागत करायचं आहे. हा क्षण कॅमेरामध्ये आपण टिपत असताना आमच्या स्क्रीनवरती आपण पाहताय रमेश उघडा हे ग्रुप ग्रामपंचायत माडुंगी विभागातील दमदार व्यक्तिमत्व. त्यांचे यथोचित सन्मान आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर खंडवी यांच्या पवित्र शुभ हस्ते माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्क्रीनवरती आपण पाहताय तिथे यांचा शुभ सन्मान होताना दिसतोय. तसेच मी विनंती करतो आमचे मित्र अशोक वाघ या अशोक वाघ म्हटलं तर एक शांत संयमी व्यक्तिमत्व. खर तर त्यांच्या तोंडातनं छोटा असो मोठा असो कधी अपशब्द निघत नसतो. आणि एक शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण वारंवार बघत असतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेश खंडवी यांना मी विनंती करतो माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अशोक वाघचं इथं स्वागत करण्यात येईल. अशोक तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवली. तुमचा मी मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून मी आयोजकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. तसंच विनंती करतोय राजाराम चौधरी साहेबांना विनंती करतोय त्यांचं इथे स्वागत करण्यात येईल. मी विनंती करतो समीर खंडवी यांना स्पर्धेचे आयोजक माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करायचं आहे. खर तर प्रमुख पाहुण्यांची अल्लोट गर्दी झालेल्या 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि ते स्क्रीनवरती आपण पाहतोय
राजाराम चौधरी साहेबांचा येतो याचित मान सन्मान. खरं तर मी पुन्हा एकदा आलेल्या तमाम प्रमुख पाहुण्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वलुया मैदानाकडे सामना तितकाच इम्पॉर्टंट असणार आहे. ओव्हर टू सूरज. थँक्यू प्रकाश सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वेदेव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती यांना करूया त्रिवार मानांचा मुजरा. उड्या मैदानाकडे पहिल्या चेंडू फेकल्या क्रॉस द लाईन चेंडू केला आपण पाहू शकाल. चांगलं शत्रक्षण राहिले अजयच्या माध्यमातून एक सिंगल रन पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला एक या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतात. खांदा संघाचा विचार केला सध्याच्या स्थितीला बन्नाटे फॉर्म मध्ये असलेला संघ पाहतो आपण. खांदा संघ त्याच्या विरोधामध्ये फाईट करतो आपण. टीम पाहतोय मोपाडा संघ प्रशांत पवारचा संघ पाहायला मिळते. आज देखील एक बल्लाटी संघ, दोन ताकदवर संघामध्ये चांगले युद्ध पाहायला मिळते आपल्याला. स्ट्राईक एंड वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळते. अजयला पाहतो आपण. अजयचा विचार केला सध्याच्या घडीला चर्चेत असलेले नाव पाहतो आपण. अजयला पाहतो आपण. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण. प्रशांत पवारला पाहतो आपण. दोन्ही ताकदवर फलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी स्ट्राईक वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळते. विजय नाईकला पाहतो आपण. पटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहेत अजयच्या बॅट पण एक दमदार षटकार. बॅट पण या षटकाराच्या साने संघ जाऊन पुढे सरसा धाव पलकाचा विचार केला तर 7 धावा धाव पलकावरती अद्यापर्यंत जोडले. पहिल्या चेंडूवर सिंगल आले त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. पुन्हा शेतात गोलंदाज तयार. पुन्हा शेतात वन्स मोर अगेन चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. कमालीची पटकीबाजी पॉवर प्लेच्या षटकावरती अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज आपण पाहतोय. अजयचं कौतुक करावे लागेल. क्रॉस द लाईन चेंडू खेळलाय. चेंडू गेला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहेत दर्जेदार चौकार. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. लाजबाब बॅटिंग पाहतो. पॉवर प्लेचे षटक अंतर्धाव आपण पाहतोय. गोलंदाज विजय वरती केलेले आक्रमण पाहतो आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाची दादागिरी चालताना पाहतो आपण. धावपलकाचा विचार केला 17 धावा धावपलकावरती अद्यापर्यंत जोडले गेले. हा देखील आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वरतील अवांतर चेंडू असेल. वाईट चेंडू पाहायला मिळते. या अतिरिक्त एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पुढे सरसा धावपलकाचा विचार करत आपण पाहतोय. बिना गड्याच्या मोबाईलमध्ये 18 धावा धावपलकावरती अद्यापर्यंत जोडले गेले. चांगली फलंदाजी पाहतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अद्यापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहतोय अजयचं कौतुक करावे लागेल. वन्स मोर अगेन चेंडू गेला आपण पाहू शकाल. समालोचन कक्षाला सलामी देताना चेंडू गेला. वन बाउन्स आहेत अजयच्या बॅट पण एक दमदार चौकार. कमालीची पटकीबाजी पाहतो आपण. लाजबाब पटकीबाजी पाहतो आपण. अक्षरशः पॉवर प्लेच्या गोलंदाजावरती तुटून पडलेला फलंदाज आपण पाहतो. अजयचं कौतुक करावं ज्याच्या बॅट पण 2 षटकार आणि 2 चौकार पाहिले तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती. हा देखील आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वरती अवांतर चेंडू असेल. वाईट चेंडू. वन बाउंडची अर्निंग देखील असेल या गोलंदाजाकडे आपण पाहतोय. धावपलकाचा विचार केला तर 23 धावा धावपलकावरती अद्यापर्यंत जोडले गेले. कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. ही मोपाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खराब गोलंदाजी पाहतो आपण. गोलंदाज आपण मध्ये विजय नाईकचं थोडं महागडे षटक राहिले अद्यापर्यंत. फटका सजवला आपण पाहू शकाल. लॉंग ऑफला चेंडू आलाय. चेंडू खाली शतरक्षक असेल सुद्दाम नाईकला आपण पाहतोय. काही चुकून एक सिंगल रन पार मध्ये त्या सिंगलच्या मध्ये पहिल्या षटक समाप्त धावपलकाचा विचार केला तर बिना गड्याच्या मोबाईलमध्ये 24 धावा धावपलकावरती. चोवीस चेंडू आणि 63 धावेची गरज अद्यापर्यंत दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स असेल आपण पाहू शका. 2 ताकदवर संघ पाहतो आपण. एका बाजूला मोहपाडा संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत टीम खांदा संघ आपण पाहतोय. 2 ताकदवर संघ पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि 63 धावेची गरज अद्यापर्यंत
टीम मोपाड संघाला आपण पाहतो दोन फलंदाज पाहतो आपण अजयला पाहतो त्याच्यासोबत आपण पाहतो प्रशांत पवारला पाहतो आपण दोन ताकदवर फलंदाज पाहायला मिळतात अजूनपर्यंत दोन फलंदाज क्रीज वरती उभे पाहतो आपण मोपाड संघाची भरपूर आशा असतील दोन फलंदाजाकडे गोलंदाजी ट्रॅक वरती सांघिक कोट्यातील दुसरे वैती पळत षटक आता सुदाम नाईकला पाहतो आपण चांगली सुरुवात पाहायला मिळते सुदाम नाईकची चांगली सुरुवात पाहायला मिळते तर विकेट हॅट्रिक संपादन केली खांदा संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल सुरेश मेंगाळ यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर कोणत्याही गोलंदाज टीम खांदा संघाच्या पटका सजवला आपण पाहू शका पटका पसलाय चेंडू खाली छत्रशक असेल सुदाम नाईक आपण पाहतो काही चुकी न करता पहिला धक्का लागला टीम मोपाडा संघाला आपण पाहतो फलंदाज अजय पवार बॅक टू द डगआउट कमबॅकिंग गोलंदाजी पाहतो आपण सुदामचं कौतुक करावे लागेल पहिल्या षटक अत्तळ आपण पाहतो विजयनं ओके आपण पाहिलं तर 24 धावा खर्च केले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर सुदामचं कौतुक करावे लागेल कमबॅक केले या गोलंदाजानं लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते सुदामचं कौतुक करावे लागेल त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी देखील पाहिली होती आता मात्र चांगली गोलंदाजी देखील पाहतो आपण कमालीची गोलंदाजी पाहतो अक्षरशः 2 चेंडू फेकलेत अजूनपर्यंत एकही धाव खर्च केले त्यानंतर एक सफलता पाहायला मिळते चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नवीन वन डाऊनचा फलंदाज इंटर झाल्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते पटका सजवला आपण पाहू शकाल शरीरावरती चेंडू अतळा डॉट चेंडू पाहायला मिळते चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कमबॅकिंग षटक अतळताना पाहतो आपण कमबॅकिंग षटक अतळताना नितांत गरज टीम खांदा संघाला आपण पाहतोय तेच करू देते गोलंदाज आपण पाहतो सुदामचं कौतुक करावे लागेल अद्यापर्यंत 3 चेंडू पहिले एकही धाव खर्च केले नाही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा त्या गोलंदाज तयार क्रॉस लाईन चेंडू खेळ आपण पाहू शकाल एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल 2 देखील धाव चित्त्याच्या चपळीनं सहजरित्या पूर्ण या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे धावपालकाचा विचार केला तर एका गडीच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावपालकार अद्यापर्यंत जोडले गेले दोन षटक देखील संपलेत आपण पाहू शकाल 2 षटकाच्या मदतीने संघ जाऊन पुढे सरता धावपालकाचा विचार कर एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावपालकावरती जोडले गेले कमबॅक इन षटक अत्यंत आपण पाहतो सुदामचं कौतुक करावे लागेल लाजबाब गोलंदाजी राहिली ज्याच्या माध्यमातून सुदामचं भरपूर कौतुक करावे लागेल कमालीचं षटक अत्तळ सुदामनं सांघिक कोट्यातील तिसरं बैती फळ षटक अत्तळ आपण पाहतो गोलंदाज अजय नाईकला पाहतो आपण कोण विसरणाऱ्या गोलंदाजाला अक्षरशः पनवेल प्रीमियर लीग गाजवली होती या खेळाडूंना आपण पाहतो अजय नाईकचं कौतुक करावे लागेल अक्षरशः आपण पाहतो सातत्याने भरपूर मैदानावरती ज्याची फलंदाजी पाहतो आपण बॅटिंग पाहतो आपण अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी बॅटिंग पाहतो आपण ज्याच्या माध्यमातून तोच गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आपला पाहतो अजय नाईकला पाहतो आपण स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतो मोपाडा संघाचा एक नामवंत फलंदाज पाहतो आपण प्रशांत पवारला पाहतोय पंच आमच्याकडे वरतील अवंतर चेंडू असेल त्या अतिरिक्त एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पुढे धावपालकाचा विचार कर एका गाडीच्या मोबाईलमध्ये 27 धावा धावपालकावरती अद्यापर्यंत जोडलेले मोठे फटके मारावे लागते टीम मोपाडा संघाचा जर सामना जिंकायचा असेल जर सामना खांदा संघाला जिंकायचा तर गोलंदाजी चांगली करावी लागेल पुन्हा एकदा हा देखील वाईट चेंडू सलगचे 2 अवंतर चेंडू अत्तळ त्या गोलंदाज आपण पाहतो अजय नाईकची थोडी खराब गोलंदाजी पाहायला मिळते अजय नाईकच्या माध्यमातून मनभाऊंची अर्निंग देखील असलेल्या गोलंदाजाकडे पुन्हा आता गोलंदाज तयार पटका सजवला आपण पाहू शका हाफ ट्रॅकर चेंडू गेलाय समालोचन कक्षाला सलामी देताना हा येतो प्रशांतच्या बॅट बंदा एक दमदार षटकार कमालीचा पटका पाहायला मिळाला आपला प्रशांत पवारच्या बॅट पण एक दमदार षटकार पाहायला मिळाला षटकारच्या साने संघ जाऊन पुढे धावपलकाचा विचार केला तर
34 धावा धावफलकावरती अद्याप परत जोडला गेला. आता मात्र षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज अजयच्या माध्यमातून. अजयचं कौतुक करावे लागेल. षटकार आल्यानंतर त्यानंतर डॉट चेंडू अतळा चांगली गोलंदाजी अद्याप परत पाहायला मिळते. हा देखील आपण पाहतो बॅटची इनर एज लागली होती. चेंडू गेला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहे. तो प्रशांत पवारच्या बॅटमॅन एक दमदार चौकार. हे चौकाराच्या साने संघ जाऊन पुढे धावफलकाला विचार केला तर आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती अद्याप परत जोडले गेले. आपण पाहतोय काही चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील थोडं मागणं ठरतं. अजय नाईकला पाहतो आपण थोडी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अद्याप चांगली गोलंदाजी गोलंदाजाला कुठे शतरक्षक कुठे साथ देत नाही अद्याप परत पाहायला मिळते. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू आला. एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण एकाच धाव्यावरती समाधान मानावे लागेल. एका धाव्याच्या मदतीने संघ जाऊन पुढे सरचा धावफलकाचा विचार केला तर गच्चा थ्रो देखील पाहायला मिळतो आपल्याला. तो पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. या 3 धावा आपल्याला पाहायला मिळते. गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या 3 धाव्याच्या मदतीने संघ जाऊन पुढे सरचा धावफलकाचा विचार केला आपण पाहतो 41 धावा धावफलकावरती अद्याप परत जोडले गेलेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते टीम खानदार संघाच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहू शकाल. पंच आमच्याकडे वळतील. हा आव्हान तर चेंडू असेल. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. एका धाब्याच्या मधील संघ जाऊन पुढे धावफलकाचा विचार कर 42 धावा धावफलकावर अद्याप परत जोडले. एका गडीच्या मोबाईलमध्ये थोडी खराब गोलंदाजी पाहायला मिळते अजय नाईकच्या माध्यमातून. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू आता डोक्याची घंटा होऊ शकतो. आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण राहिले ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून डॉट चेंडू पाहायला मिळते. पुन्हा शतक गोलंदाज तयार अजय नाईकला पाहतोय. हा ट्रॅकर चेंडू पुरेपूर फायदा घेता आला नाही आपण पाहू शकाल. तीन षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करत आपण पाहू शकाल एका गडीच्या मोबाईलमध्ये 42 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. 12 चेंडू आणि 45 धावेची गरज असेल टीम मोपाडा संघाला. मोठे पटके मारण्या नितांत गरज आहे टीम मोपाडा संघाला. आपण पाहतोय 12 चेंडू. चला पाण्याची मागेला आयोजक कुठे तरी पाणी घेऊन जायचे मैदानावरती. 12 चेंडू आणि 45 धावेची गरज असेल टीम मोपाडा संघाला. आपण पाहतोय 12 चेंडू मध्ये 45 धावा केल्या जातील का? 12 चेंडू मध्ये 45 धावा रोखल्या जातील का? आपण पाहतो थोड्या क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. बारा चेंडू आणि 45 धाब्याची गरज असेल. आपण पाहतोय नुकताच इथं आगमन होतंय. आपण पाहतोय आदिवासी स्टार खेळाडू पाहतो आपण अविनाश वाघ यांचं आगमन झालं. आपण पाहतो यायचे आमच्या मंचावरती. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय 12 चेंडू आणि 45 धाब्याची गरज असेल टीम मोपाडा संघाला. आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती सज्ज. आपण पाहतोय प्रशांत पवारला पाहतो आपण. क्षमता असेल या फलंदाजाकडे मोठे पटके मारण्याचे. आपण पाहतो पटकाचं जर आपण पाहू शकत स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवला गेला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज आपण नवनाथला पाहतो आपण अद्यापर्यंत पाहायला मिळते. समीकरण थोडं कटिंग झालं. आपण पाहतो 11 चेंडू आणि 45 धाब्याची गरज असेल.
पटका सजवला आपण पाहू शकाल मिड विकेटच्या डोक्यावर आत टोकलाय उत्तुंग लांब लचक दर्जेदार षटकार. क्या बात आहे. इथं आगमन झालंय अजय बसमाने अविवाग. पनवेल नगरीमध्ये रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक एक अष्टपैलू खेळाडू आणि सातत्यानं ज्या खेळाडूची अपेक्षा आपल्याला पाहायला मिळते त्या दोन खेळाडूंचं इथं आगमन झालंय. मी विनंती करतो या अजय बसमाला यायचं आमच्या व्यासपीठावरती. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्या खेळाडूंनी चर्चेत असलेले हे नाव अजय बसमा आणि अविवाग. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर झाला आपण पाहतो. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज पाहायला मिळतो. अद्यापर्यंत पाहतो आपण पुन्हा गोलंदाज तयार. नवलातला पाहतो पटका सजवला आपण पाहू शकाल. लॉंग ऑफला चेंडू आलायच होता. शतरक्षक पाहतो आपण अजय नाईकला पाहतो आपण काही चुकी न करता आपल्याला पाहायला मिळतं. एकच धाव पाहतो. एक सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पुढे सरचा धावपलकाचा विचार करत आपण पाहतोय 49 धावा धावपलकावरती अद्यापर्यंत जोडले गेलेत. पुन्हा गोलंदाज तयार आपण पाहतोय. नवनाथचं कौतुक करावे कमबॅक पटका सजवला आपण पाहतोय. चेंडूकाला आपण पाहतो सुदाम नाईकला पाहतो आपण. थँक्यू सूरज. रोहा संघ आला असेल फक्त हात वरती करा. रोहा संघ आहे का? रोहा संघ जर आला असेल तर वरती हात करायचा आहे. रोहा चौथं षटक देखील संपलंय. धावपलकाचा विचार करतो आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा 51 धावा धावपलकावरती जोडले येणारे 6 चेंडू आणि सहा चेंडू आणि 35 धावेची गरज असेल. 6 चेंडू आणि 35 धावेची गरज असेल. टीम मोहपाडा संघाला 6 षटकार मारावे लागतील. तेवढी क्षमता या फलंदाजाकडे आपण पाहतोय. प्रशांत पवारला पाहतो आपण. 6 चेंडू आणि 6 षटकार मारावे लागतील आपण पाहतोय. सांगी कोट्यातील 5वा संघाचं वैती फळे षटक अतळताना आपण पाहतोय. राम नाईकला पाहतो आपण. स्वतः संघाचा संघनायक पाहतो आपण. भरपूर वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू पाहतो आपण. राम नाईकला पाहतो आपण. 6 चेंडू 35 धावेची गरज. पटका सजवला आपण पाहू शकाल. मॅच मध्ये रोमांचक निर्माण एल चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आहे त्या प्रशांत पवारच्या बॅट पण एक दमदार षटकार. सामन्यामध्ये भरपूर मजा येईल मित्रांनो. आपण पाहतोय आतापर्यंत आपण पाहायला मिळेल तर आता समीकरण थोडं सोपं धाब्यामध्ये 5 चेंडू आणि 29 धावेची गरज असेल. वन्स मोर अगेन चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावर ठोकलाय उत्तुंग लांब लचक दर्जेदार षटकार. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. आता मात्र सामन्यामध्ये मजा येईल. जसा प्रेक्षक वर्गाला सामना हवा होता ना तसा सामना आपण पाहतोय. एका बाजूला टीम आपण पाहतोय सुरेश 11 खांदा संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत होती मोहपाडा संघ आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र नक्कीच आपण उल्लेख केला प्रशांत पवारचं. खरं तर हा खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत मॅच मोहपाडा टीमकडे पाहायला मिळेल. परंतु कमालीची गोलंदाजी करावं इकडे जर पाहिलं तर 2 बॉलमध्ये 2 मोठे प्रहार पाहायला मिळत आहे. षटकाराच्या साहाय्याने पाहायला मिळत आहे प्रशांत पवारच्या बॅटमधनं. 4 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. 4ही मोठी पटके मारावे लागतील. वन्स मोर अगेन बाबा पटका फसला आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल आपण पाहतोय. आता मात्र आपण पाहू शकला कमबॅक केलं
गोलंदाज आपण पाहतोय राम नाईकचं कौतुक करावे लागेल. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले, त्यानंतर कमबॅक केला आपण पाहतोय. एखादा नो चेंडू अतळ, एखादा अवांतर चेंडूवरती जर नशिबाचा चौकार देखील मिळाला तरी देखील मॅच मध्ये भरपूर मजा येईल मित्रांनो. आपण पाहतोय अद्यापर्यंत पाहायला मिळते फटका साजला आपण पाहू शकाल. 1 स्मॉल अगेन चेंडू गेलाय आपण पाहू शकाल सीमारेषेच्या पलीकडे आहे त्या प्रशांत पवारच्या बॅट पण एक दमदार षटकार. दोन चेंडू आणि 15 धावेची गरज असेल अद्यापर्यंत पाहायला मिळते. जरी सामना टीम सुरेश 11 खांदाकडे जरी झुकला असेल तरी मी माझा नॅचरल गेम दाखवणार तसं आपण पाहतो. फलंदाज प्रशांत पवारला पाहतो आपण. जरी सामना आमच्याकडून जर सुटला असेल तरी मी माझा नॅचरल गेम दाखवणार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल. एखादा जर नो चेंडू आता नो चेंडूवरती एखादा प्रहार झाला तर नक्कीच मॅच मध्ये मजा पाहायला मिळेल आपल्याला. चला स्पीडअप करा, उशीर करू नका प्लीज, कारण आज पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला प्रयत्न प्रशांत पवारचा राहिला आणि त्याच्यानंतर कमबॅक केला एखादा टीमनं. क्या बात आहे, फटका भरपूर चांगला बोलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे अवतप्त पार. 1 बॉम्ब्स येतोय चौकार, मिळतील धावा 4. एक चेंडू आणि 11 धावेची गरज असेल. फटका सजला आपण पाहू शकत. चेंडू खाली शतरक्षक असेल आपण पाहतो. सुद्धा काही चुकी नाही. इथे सामना जिंकला टीम सुरेश 11 खांदा संघानं. हडलक टीम मोपाडा संघ. पुढील मॅच साठी बेस्ट ऑफ लक असेल मित्रांनो. चांगली मॅच पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूला आपण पाहिलं होतं सुरेश 11 खांदा संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असा मोपाडा संघ. पहिली लढत पाहायला मिळते आपल्याला. सामना जिंकला टीम